राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकर भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 8 मे 2025 रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला असून जिल्हा स्तरावरील रोजगार संधींमध्ये स्थानिक युवकांचा सहभाग वाढवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. शासन निर्णयानुसार संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्याचा मूळ रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांसाठी 70% पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित 30% पदांसाठी जिल्हाबाहेरील उमेदवारांना अर्ज करता येणार असला तरी आवश्यक त्या प्रमाणात पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ही पदे स्थानिक उमेदवारांमधून भरली जाणार आहेत. शासनाच्या मते स्थानिक भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची माहिती असलेले कर्मचारी ग्रामीण भागातील नागरिक आणि सहकारी संस्थांना अधिक प्रभावी सेवा देऊ शकतात. या निर्णयामुळे ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील युवकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना संधी कमी मिळत असल्याची भावना सातत्याने व्यक्त होत होती. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय स्थानिक रोजगार धोरणाला बळ देणारा मानला जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, सहकारी संस्था आणि नागरिकांशी थेट संपर्क ठेवणाऱ्या या बँकांसाठी स्थानिक भाषेचे ज्ञान आणि सामाजिक परिस्थितीची जाण महत्त्वाची ठरत असल्याचेही सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या मते स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास कर्मचारी टिकाऊ, प्रशासनाशी समन्वय आणि ग्राहकांशी संवाद अधिक सुलभ होऊ शकतो. मात्र भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित ठेवणे तितकेच आवश्यक राहणार असल्याचे मतही व्यक्त होत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील रोजगार संरचनेत स्थानिक प्रतिनिधित्वाला अधिक महत्त्व मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक युवकांना चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.